सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विटशन या स्टोरीचे 122 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मधु संग्रामची हल्दी सेरेमनी सुरू करायची होती आणि स्टेजवर मधुची एंट्री करायची होती. आर्यनने त्यासाठी काहीतरी प्लॅन केला होता आणि बहुतेक सगळे बॉय मिळून तिला उचलून आणणार होते असं काहीतरी होतं. पण हा इंद्रा कुठे गेला ते कळत नव्हतं. आणि इंद्रा आहे कुठे हे बघितलं तर इंद्राजी बसले होते बायकोची साडी पकडून. आरू साडी घालत होती आणि ती त्याला सोडत नव्हती. इंद्रा वैतागला होता तिची साडी पकडून पकडून. आणि हे काय त्याचं काम होतं का? तर अजिबात नाही. पण या हट्टी बायकोला कोण सांगणार नाही का? आणि हे आर्यननं बघितलं. सगळ्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि सगळे त्याला हसत होते. आता इंद्रानं ते सगळं सोडलं आणि आर्या म्हणाली, इंद्रा, तुला एक काम नीट जमत नाही का? नीट पकडली नाही माझी साडी? तुझ्यामुळे सगळ्या प्लेट विस्कटल्या आणि तू सगळी साडी माझी विस्कटून टाकली. आणि इंद्रा म्हणाला, आरू, माझ्याच्याने होणार नाही. मी निघालो. तू माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी हे करणार नाही. इतक्यात त्या दोघांची भांडणं बघून नेहा आली आणि म्हणाली, अरू, अगं काय हे? आम्ही सगळे तुम्हा दोघांची वाट बघतोय आणि तुमचं काय सुरू आहे? आणि आर्या म्हणाली, आंटी बघा ना, याला ना काही समजतच नाही. इंद्रा म्हणाला, आरू, आता साडीतलं मला कसं समजेल? मी मुलगी आहे का? पण मी म्हणतो, तुला काय गरज आहे साडी घालायची? तू ना पॅन्ट शर्ट घाल आणि सरळ CEO रुबाबात तिथं ये. आणि मी निघालो. मॉम, तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळा असं त्यानं तन्वीला सांगितलं आणि निघून गेला. आणि आता त्याला घेऊन आर्यन खाली आला आणि खूप खूप हसत होता. आणि इंद्रा त्याला वैतागून म्हणाला, आर्या, तू का हसतोस? तुझी सिस्टर यार खूप डोकं खाते. आता सगळ्यांनी मला बघितलं असं खाली बसून तिला साडी घालायला मदत करताना. आणि काय म्हणतील सगळे? बायकोची साडी पकडतो असं म्हणतील ना? आता सगळ्यांचंच राहू दे, पण या जितेंद्र आणि संग्रामनं सुद्धा बघितलं मी त्यांचा बॉस आहे आणि काय म्हणतील ते की बॉस बायकोची साडी पकडतो. तसं आर्यन म्हणाला, इंद्रा चिल यार, इतका चिडू नको, काही नाही झालं. संग्राम, जितेंद्र, तुम्ही दोघांनी काहीही बघितलं नाही, ओके? असं म्हणून आर्यननं त्या दोघांना डोळा मारला आणि ते दोघे पण लगेच म्हणाले, हो हो इंद्रा सर, आम्ही काहीच नाही बघितलं, पण तुम्ही खाली बसून जमिनीवर काय करत होता? तसा इंद्रा म्हणाला, बघ बघ आर्या, मी जमिनीवर बसलो होतो हे तर यांनी बघितलं ना यार, मला ना खूप टेन्शन आलं. असं म्हणून इंद्रा सरळ गेला ड्रिंक सेक्शनकडे. आणि तिथं अर्जुन बसलाच होता, अतुल बसला होता आणि इंद्रा त्यांच्याच पुढे जाऊन बसला आणि रागाच्या तिरमिरीत पटकन एक पेग भरून पिला. आणि आता सासरा पुढे बसला याचं त्याला काही वाटलं नाही. आणि अतुल आणि अर्जुन बघत होते त्याचा ऑरा आणि ॲटिट्यूड. आणि मग त्याचा एक पेग झाला आणि अर्जुन त्याची टांग खेचून म्हणाला, इंद्रा, समोर मी बसलोय आणि तू ड्रिंक करतोस? तुला काहीच वाटत नाही स्वतःच्या फादर इन लॉ समोर ड्रिंक करताना? आणि वैतागलेला इंद्रा म्हणाला, कम ऑन डॅड, आता तुम्हाला माहीत नाही का मी घेत आहे ते? आणि आज ना तुमच्या मुलीने माझा खूप इन्सल्ट केला आहे आणि तो माझा अपमान विसरण्यासाठी मला घेतलंच पाहिजे असं म्हणून आणखीन ड्रिंक भरायला लागला. आणि मगाशी तो दारू पित नाही म्हणून त्याची टांग खेचणारा अर्जुन इंद्राकडे बघत होता. आणि अतुल म्हणाला, आता काय केलं अरुणे? तुझा अपमान केला म्हणजे नक्की काय केलं? इंद्रा म्हणाला, अंकल, तिने मला साडीच्या प्लेट पकडायला लावल्या, तेही जमिनीवर बसवून. तसं अर्जुन आणि अतुलच्या तोंडात असलेली ड्रिंक हसून हसून बाहेर आली. आता हास्याचं कारणच उडालं म्हणा ना. दोघेही खूप हसायला लागले. आणि इंद्रा म्हणाला, अंकल, डॅड, तुम्ही आता का हसताय? मलाच हसताय ना? आणि अर्जुन त्याचं हसू आवरत म्हणाला, इंद्रा, तू आणखीन एक पेग ड्रिंक कर आणि मग शांत होशील.
आणि इंद्रानं आता खरंच दुसरा पण पेग भरला. आणि अतुल म्हणाला, दामाजी आता कसं वाटतंय? तर ऐका, ज्याला तू अपमान म्हणतोस ना, तो अपमान नाही, हे पहिलं सत्य आहे जगातलं. आणि इंद्रा म्हणाला, अंकल सगळ्यांनी मला बघितलं तिची साडी पकडलेली, आणि हा अपमान नाही असं म्हणताय का तुम्ही? आणि काय म्हणते ऑफिसमध्ये, काय म्हणतील सगळे? ऑफिसमध्ये इंद्रा सर बॉस असतात आणि घरी बायको त्यांची बॉस असते. आणि मग अर्जुन 2 बोटं वर करून म्हणाला, हे दुसरं सत्य आहे जगातलं, की घरात बायको बॉस असते नवऱ्याची. मग बाहेर नवरा किती पण मोठा असू दे, घरामध्ये बायकोच मोठी असते. आणि अतुल 3 बोटं वर करून म्हणाला, आणि इंद्रा बेटा आणखीन एक सत्य सांगू का? सुखी संसाराचं सूत्र सांगतो तुला, आणि जगातलं तिसरं सत्य ऐक. आणि आता अतुल इंद्राकडे बघायला लागला. आणि हे दोघेही महागुरू अतुल आणि अर्जुन इंद्राची फिरकी घेत होते. आणि अतुल म्हणाला, आता काय अंकल? आणि अतुल म्हणाला, रोज संध्याकाळी झोपताना मम्मीचे पाय दाबायचे. मग ती मम्मी आपली असो किंवा आपल्या मुलांची, काय फरक पडतो? तसा अर्जुन खूप हसला, अतुल सुद्धा हसला, आणि दोघे एकमेकांना टाळी देत होते आणि इंद्राची टर उडवत होते. आणि आता यांना फादर इन लॉ कोण म्हणेल? आणि आता इंद्राला वाटलं की उगीच यांच्याजवळ आलो, हे काहीतरी दुःख हलकं करायला सांगतील, तर हेच हसत होते त्याच्यावर. आणि मघाच्या पेक्षा जास्त अपमान आता त्याला वाटला इथे येऊन. आणि इंद्रा म्हणाला, ठीक आहे, आता मी जातो. तुम्ही दोघं ना माझी मस्करी करताय हे कळतंय मला. आणि अर्जुनने त्याला पकडला आणि म्हणाला, बस रे खाली. आणि आज अर्जुन सर तर फुल मूडमध्ये होते, जो भेटेल त्याची टांग खेचत होते. आणि अर्जुन इंद्राला म्हणाला, आणखीन एक गोष्ट सांगू का? पण ती सिक्रेट आहे, कोणाला सांगायची नाही. आणि इंद्रानं त्याच्या चेहऱ्याकडे संशयानं बघितलं. आता हा काय सांगणार या अर्थानं. आता अर्जुन सरांनाच लागली होती चढायला, कारण ते मघापासून ड्रिंक करत होते. आणि त्यांनी हळूच इंद्राला जवळ घेतला आणि त्याच्या कानात म्हणाले, आज तू जे केलंस ना, जमिनीवर बसून बायकोला साडी घालायला मदत केली, आणि म्हणून तुला अपमान वाटतोय तुझा, तर बुद्धू तो अपमान नाही. त्या कामाबद्दल तर तुला बेस्ट हजबंडचा अवॉर्ड दिला पाहिजे. आणि अतुल म्हणाला, आणखीन एक गोष्ट, आजपर्यंत दरवर्षी हा बेस्ट हजबंडचा अवॉर्ड तुझा सासरा जिंकतोय. म्हणजेच तुझे फादर इन लॉ द अर्जुन सर. याचाच अर्थ ते त्यांच्या बायकोला रोज साडी घालायला मदत करतात, हो ना अर्जुन सर? असं म्हणून अतुल हसत होता. आणि अर्जुन म्हणाला, हो मग, तुम्ही किती मोठे बिझनेसमन आहात याच्याशी लोकांना काही देणं घेणं नसतं, पण तुम्ही तुमचं घर किती छान सांभाळता आणि तुम्ही एक चांगले पती, चांगले पिता कसे आहात हे दाखवता, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटी फॅमिली खूप महत्त्वाची, आणि फॅमिली लाईफ हेल्दी असेल ना, तर बिझनेस लाईफसुद्धा सक्सेस होते. आणि डफर अतुल, बायकोला साडी कशी घालायची हे मी तुझ्याकडूनच शिकलो आहे, कारण तुझं लग्न माझ्या आधी झालं. तूच मला टिप्स देत होता नवीन नवीन असताना, कळलं? तसा आता इंद्रासुद्धा हसायला लागला आणि म्हणाला, मग हरकत नाही, मला वाटलं मीच एकटा बायकोच्या त्रासाचा बळी आहे की काय. आणि अतुल म्हणाला, नो नो, तू एकटं नाही, आम्हीसुद्धा तुझ्यासोबत आहोत. मी तर म्हणतो, ज्याला ज्याला बायको आहे ना, तो प्रत्येकजण बायकोच्या त्रासाचा बळी आहे. आणि आता तिघंसुद्धा आपण समदुःखी आहोत म्हणून चिअर्स करून प्यायला लागले आणि दुःख हलकं करायला लागले. आणि आता तिथं आला आर्यन आणि म्हणाला, इंद्रा काय यार, तू पण आता तू इथे येऊन बसलास का? आणि अर्जुन म्हणाला, टायगर तू का इथे आलास? हल्दी सेरेमनी सुरू करायची ना? आणि आर्यन वैतागून म्हणाला, आता मीच एकटा करू का? तुम्ही कोणीच तिथं नाही, मधूची एंट्री करायची आहे, त्यासाठी इंद्रा हवा आहे, आणि तो इथे येऊन ड्रिंक करत बसलाय, मी काय करू? असं म्हणून आता आर्यनच रागारागात त्यांच्या जवळ आला
आणि मला आता काहीच सुचत नाही असं म्हणाला आणि अर्जुनच्या हातातून त्याचाच दारूचा ग्लास घेतला आणि स्वतःच पिला. आणि आता अर्जुन सर त्याची टांग खेचत म्हणाले, टायगर बापाच्या समोर दारू पितो? टायगर शेम ऑन यू. आणि चुलबुला आर्यन म्हणाला, बट आय लव्ह यू डॅड. आणि इंद्रा चल बरं आता असं म्हणून त्याच्या हातातला ग्लास त्यानं घेतला, खाली ठेवला आणि त्याला ओढतच घेऊन गेला. आणि जाता जाता म्हणाला, यार इथे कोणीच सिरियसली घेत नाही, सगळं मलाच बघावं लागतं. आणि इंद्रा हसून म्हणाला, बहीण कोणाची आहे? तुझी ना, मग तूच बघायचं. आणि मग तुझी दुसरी बहीण ती आली का खाली? आर्यन म्हणाला, ती आली आहे तयार होऊन, आता चल गुपचूप आपण मधूला घेऊया. असं म्हणून दोघेही मधूला आणायला गेले. आणि मग पिवळी साडी घातलेली आणि फुलांची ज्वेलरी घातलेली मधू त्या दोघांनी उचलून आणली स्टेजवर. आणि सगळ्यांनी तिच्यावर पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. आणि मग संग्राम आणि मधू त्यांच्यासाठी खास बनवलेल्या हळदीच्या सेटअपमध्ये बसले आणि खूप छान दिसत होती दोघांची जोडी. फक्त एक व्हाईट आणि एक ब्लॅक, बट नो प्रॉब्लेम. मनापासून स्वीकारलं की सगळं छानच वाटतं. आणि मग हळदी सेरेमनीला सुरुवात झाली. नेहा, तन्वी, अस्मिता, आर्या आधी गेल्या आणि त्या दोघांना हळद लावली. मग आर्या गेली, स्वीटी गेली, परी, पिहू या मुलीसुद्धा गेल्या, त्यांना हळद लावली. आता आर्यनसुद्धा गेला, त्यानं मधूच्या गालाला हळद लावली आणि त्याचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि तो म्हणाला, मॅडी यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. तसं मधूलासुद्धा रडायला आलं आणि तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाले, आर्यन ब्रो नको ना रडू, मग मलाही रडायला येतं. आणि तो म्हणाला, तू नाही रडायचं मॅडी आणि मी रडत नाहीत, येतो खुशी की असू हे. असं म्हणून त्यानं त्याचे डोळे पुसले. पण आता त्या दोघांचं ते रडणं बघितलं आणि सगळेच इमोशनल झाले. मधू आणि संग्रामने सुद्धा एकमेकांना हळद लावली आणि आता त्यांची हळद तर संपली. आणि मग आता आरू हातामध्ये हळद घेऊन इंद्राकडे आली आणि तिनं पाठीमागून इंद्राला खूप सारी हळद लावली आणि पळून गेली आणि कुठेतरी जाऊन लपून बसली. आता इंद्राने ते बघितलं आणि शांतच झाला. आणि तिला वाटलं आता इंद्रा येईल तिला शोधत शोधत तिला हळद लावायला, पण मी ना इंद्राला सापडणारच नाही असं तिच्या मनात होतं. पण आता इंद्रा कशाला जागचा उठतोय? तो उठलाच नाही, तसाच बसला होता, कारण नुकताच ऋषीसुद्धा आला होता आणि ते दोघे गप्पा मारत होते. आणि इकडे आर्या त्याची वाट बघून बघून वैतागली आणि स्वतः होऊन बाहेर आली आणि ती इंद्रासमोर गेली, चिडून म्हणाली, काय आहे हे इंद्रा, असं असतं का? मी वाट बघते ना तुझी, मी तिकडे लपून बसले होते, तू केव्हा येशील आणि मला शोधत येशील आणि मला हळद लावशील, मग का नाही आला? इंद्रा आता हसला. मग त्यानंही हातात हळद घेतली आणि म्हणाला, आरू जर तू स्वतः होऊन माझ्या हातात येणार असशील तर मला प्रयत्न करायची काय गरज आहे बेबी, ऑलरेडी तुझ्या मागे खूप पळालो, त्यामुळे आता नाही पळणार. असं म्हणून तर तिला हळद लावणार इतक्यात पुन्हा आरून चिडू म्हणाली, आता नको इंद्रा, माझा मूड गेला, तू मगाशी का नाही आला, असं ते नखरे करत म्हणाली. आणि आताही तिला वाटलं इंद्रा सॉरी म्हणेल आणि मागं लागेल. आणि इंद्रा म्हणाला, अरे छा, तुझा मूड गेला का? सॉरी बेबी, पण ठीक आहे, आता मूड गेला तर काय करणार ना, मग राहू दे. असं म्हणून त्यानं ती हळद परत ठेवली. आणि आता आर्याला वाटलं होतं की तो जबरदस्ती करेल, हळद लावेल, तिला मनवेल, पण यानं तर आज असं काही धोरण स्वीकारलं होतं तिला न मनवण्याचं. आणि आता ती चिडून हातपाय आपटून इंद्रा गो टू हेल असं म्हणून बेडरूममध्ये निघून गेली. तसे सगळे खूप खूप हसायला लागले त्या दोघांच्या क्यूट फाडला. आणि ऋषी म्हणाला, इंद्रा नाव गो टू युअर बेडरूम, नाहीतर तुझं काही खरं नाही. तुझ्या आई अंगावर ड्रेसिंग रूममधले सगळे पावडरचे डबे, परफ्यूमचे डबे, लिपस्टिकचे डबे सगळं पडेल. आणि आर्याचा राग बघून असं वाटतंय की सँडलसुद्धा पडतील. तसे तर सगळे आणखीन मोठ्यानं हसायला लागले. आणि परीनं ऋषीकडे बघितलं आणि हसली. आणि विवेक हसून ऋषीला म्हणाला, ऋषी हे तू तुझ्या अनुभवावरून बोलतोस बरोबर ना, याचा अर्थ आमच्या परीनं तिचं ते रूप तुला दाखवलेलं दिसतंय. आणि ऋषी हसून म्हणाला, शेवटी पोलीसवाला ऑफिसर आहे मी,
माझ्यासमोर प्रत्येकाचं खरं खरं रूप येतंच आणि त्याला उघड करावं लागतंच. जास्त काळ लपून नाही राहू शकत. आणि परीचं रूप माझ्यासमोर आलं सुद्धा आणि शिकार मीच झालो. मग आरव म्हणाला, मग ऋषी, तू तुझ्या बायकोवर केस केली नाही का हाफ मर्डरची? तसे पुन्हा आणखीन सगळे हसायला लागले. आणि ऋषी म्हणाला, नाही आरव, बायको म्हणजे घरातलं सुप्रीम कोर्ट असतं आणि आपल्या कायद्यात कोर्टावर कधीच केस होत नाही. तसा कुणाल हसून म्हणाला, ॲब्सोल्युटली राईट, 100% खरं बोललं असतं ऋषी. हे सुप्रीम कोर्ट फक्त सजा सुनावतं, तक्रारसुद्धा तेच करतं, निकालही तेच लावतं आणि शिक्षाही तेच करतं. आणि मग जर जास्त शिक्षा झाली तर असं वाटलं तर माफही तेच करतं. असं म्हणून कुणालनं रियाकडे बघितलं आणि आता सगळे खूप खूप हसत होते. आणि इकडे अर्जुन अतुल दोघे मेंटल मित्र मात्र एकटे एकटे ड्रिंक करत बसले होते. मग आता सगळेच हल्दी सेरेमनी करून झोपायला गेले आणि परीनं हळूच थोडीशी हळद घेतली आणि बेडरूममध्ये गेल्यावर ऋषीच्या गालाला लावली आणि ऋषीनं तिलाही लावली आणि म्हणाला, बाहेर का नाही लावली, इथे बेडरूममध्ये का लावतेस? आणि परी म्हणाली, तुला नाही आवडलं तर? तुला आवडतं न आवडतं मला माहीत नाही. आणि आता तो हसला आणि गप्पच बसला. मग थोड्या वेळानं म्हणाला, ॲक्च्युली नसतं आवडलं, तुझं खरं आहे, मला नाही आवडत हे सगळं. आणि तरी पण शांत बसलं असतं तुझ्यासाठी, तुला वाईट वाटेल म्हणून काही नसतं बोललो. आणि आता माझी बायको मला खूप चांगलं ओळखायला लागली असं म्हणून तो हसला. मग कधीतरी खूप उशिरा अतुल अर्जुन आपल्या आपल्या बेडरूममध्ये गेले तसे झोपले आणि सकाळी खूप उशिरा जाग आली त्यांना. आणि आरशात बघितलं तर दोघांचेही चेहरे हळदीने माखून टाकले होते, तन्वी आणि नेहाने. आणि दोघे हसायला लागले. आणि तो तन्वीला म्हणाला, तनू, व्हॉट इज धिस बेबी? तन्वी म्हणाली, रात्री हल्दी सेरेमनीतून कल्टी मारून कोणीतरी ड्रिंक करत बसलं होतं ना, म्हणून डबल हळद लावली. आणि आता अर्जुनने इतकं विचारलं तरी पण अतुल तर काही बोललाच नाही. गुपचूप जाऊन हळद धुवून टाकली आणि त्या झोपलेल्या शिरणीला कशाला जाग करा असं म्हणाला. आणि आता इकडे संग्रामची मम्मी काल तिची इतकी चांगली खातिरदारी केली म्हणून आज जरा माजल्यासारखीच करायला लागली आणि माझ्या नाश्त्याची सोय केली नाही का असं सकाळी सकाळी म्हणाली चक्क. आता काय म्हणावं या बाईला. आणि लेडीज कॉन्स्टेबल म्हणाली, मॅडम, अहो इथं आरोपीला आम्ही हवासुद्धा नीट खाऊ देत नाही आणि तुम्ही इतक्या नशिबवान आहात की तुम्हाला निदान रात्रभर चांगली ट्रीटमेंट तरी दिली, आणि हे फक्त अर्जुन सरांमुळे. आणि आता तुम्ही आमच्यावरच रुबाब करताय आणि नाश्ता मागताय का? आणि ती तोऱ्यात म्हणाली, मग मला इथे कोणी ठेवलं? मग त्यांना सांगा माझ्या नाश्त्याची कॉफीची सोय करायला. आणि इन्स्पेक्टर आले आणि म्हणाले, ओके, विचारतो त्यांना की तुम्हाला नाश्त्यामध्ये काय करायचं. आणि इन्स्पेक्टरने अर्जुनला फोन केला आणि ते सगळं ऐकलं आणि अर्जुनचं पुन्हा डोकं सरकलं आणि म्हणाला, खरंच लायकी नाही या बाईची, तिच्यापासून मधुला दूर ठेवली पाहिजे अगदी आयुष्यभर, कारण ही बाई आयुष्यभर सुधारणार नाही. आणि अर्जुनने इन्स्पेक्टरला फोन केला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, कालची मेहमान नवाजी ही दाखवण्यासाठी होती फक्त, आणि आता आजपासून तुमच्या स्टाईलने तुमचा पाहुणचार सुरू करा आणि त्या मूर्ख बाईला तिची जागा दाखवून द्या. कुत्र्याचं शेपूट आहे ते, कधीच सरळ होणार नाही. आणि त्या इन्स्पेक्टर हसून म्हणाले, ओके सर. आणि मग तिच्याजवळ नाश्ता म्हणून झाकलेली एक प्लेट गेली आणि तिनं नाश्ता आला म्हणून हावरटासारखं ती उघडली आणि त्याच्यामध्ये 5-6 बंदुकीच्या गोळ्या बघून ती हादरली. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, अर्जुन सरांनी पाठवला आहे नाश्ता, चालेल ना? तसं तिनं घाबरून ती प्लेट फेकून दिली आणि मला नाश्ताच नको असं म्हणाली, पाणी तरी द्या. आणि आता ग्लासमध्ये पाणी दिलं. पाणी पिताना तिला पेट्रोलचा वास आला आणि म्हणाले, हे काय, यात पाणी नाही पेट्रोल आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हे सुद्धा अर्जुन सरांनीच पाठवलं आहे. आता जास्त जर बकबक केली ना तर लक्षात ठेवा, फ्युचर काय आहे हे लक्षात आलं असेल तुम्हाला. आज दिवसभर काहीही मिळणार नाही, समजलं? आणि संग्रामची मम्मी रडकुंडी आली. आणि मग अर्जुननं एक फोन केला आणि म्हणाला, सगळी तयारी करून ठेवा, आज त्या घरात गृहप्रवेश होईल माझ्या मुलीचा.
म्हणजेच अर्जुननं मधूसाठी मुंबईतल्या महागड्या एरियामध्ये एक आलिशान घर घेतलं होतं आणि त्याचाही प्लॅन होता की मधू आणि संग्रामला तिथंच ठेवायचं. आणि मग त्या लालचीबाईच्या घरी मधू जाणार नाही, कधीच नाही, असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला. आणि लग्न लागल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाणार होता तिची खातिरदारी करायला.